जवाहर तालुक्यात मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचं गंभीर संकट निर्माण झालं आहे. विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. महिलांसह विद्यार्थ्यांनाही पाणी भरण्यासाठी वेळ द्यावा लागत असून शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. नदी नाल्यांमध्ये खड्डे खोदून पाणी काढावे लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असून जनावरांनाही चिखलयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. जवाहर मधील 6 गावातील 11 पाड्यांना सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र हर घर नल आणि जलजीवन मिशन योजना अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. अपूर्ण कामे आणि खर्च झालेला निधी यामुळे ग्रामस्थ संतापले असून पाणी टंचाई मुक्त जवाहर कधी होणार असा सवाल प्रशासनाला विचारला जात आहे. माझे नाव जागृती देवराम भोये आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा काळीधोंड आहे. आमच्या शाळेत 1ली ते 10वी पर्यंतचे मुली शिकत आहेत. आम्हाला शौचालयाला पाण्याची टंचाई आहे, पिण्याची टंचाई आहे. माझं नाव भाग्यश्री रामदास भुसारा. ग्रामपंचायत आमची खांबाळा तलासरी खांबाळा. आम्ही पाण्यासाठी इथं पंचायत समितीला 2 दिवस आलो, परंत पालघरला गेलो. तिथून आज आम्ही परत इथंच आलो, पण आमची काय कुणी दाद घेत नाही. पाणी खूप लांबून आणावं लागतं आम्हाला, त्याच्यासाठी आम्ही आलो.